वाडीकर आम्ही माफी मागतो आमचे लक्ष नसल्यामुळे यांचे स्वागत कमिटीकडून करण्यात येणार आहे। मनोज जाधव अष्टविनायक क्रिकेट स्पोर्ट सीजन कोच आपले लाडके चोपड्यातले मनोज भाऊ जाधव यांचे स्वागत कमिटीतर्फे करण्यात येणार आहे। यांनी मुख्य मंचाकडे येण्याची कृपा करावी। चला 30 मिनिटात आपल्याला आपला डाव संपूर्ण बंधनकारक असेल। 30 मिनिटाच्या आत जर शेवटचं षटक सुरू झालं नाही तर दंडात्मक कारवाई म्हणून आपला एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला सर्कलच्या आत घ्यावा लागेल। पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल। मान्य चेतन त्रिभुजन आणि रवी वाघ यांनी मुख्य टेजकडे येऊन कमिटीकडून स्वागत स्वीकारावं। गुलाबवाडे मगनप्पा भालेराव संघाचे मालक मान्य श्री सुनील भाऊ मगन भालेराव यांनी मुख्य मंचाकडे येऊन आपले स्वागत स्वीकारावे। हॅलो चेतन भाऊ मंचाकडे या। गुलाब दादा रवी वाघ पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न। चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे। स्नेरांश 11 विरुद्ध सम्राट अशोका 11 हा सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला दिसतोय। स्नेरांश 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। उडवण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतलेली आहे। बॅकवर्ड पॉइंट कडे मिसफिल्ड आणि एकेरी धावेने या ठिकाणी ओहो एकच धाव मिळेल। हलकीशी मिसफिल्ड या ठिकाणी बघायला मिळालेली आहे। खातं उघडतोय सम्राट अशोका 11 या संघाचं। चांगला फटका आणि चौकार। शेखर काळे यांनी दमदार सुरुवात केलेली आहे। चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे। पहिला चौकार आलेला आहे सम्राट अशोका 11 या संघासाठी। मनोहर दादा बाविस्कर चोपडा या चौकाराचे प्रायोजक। कृपया फलंदाजांना विनंती असेल आणि गोलंदाजांना सुद्धा विनंती असेल की विकेटवरून आपण धावायचं नाहीये। विकेटवरून जर धावताना दिसला खेळाडू तर त्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। 30 मिनिटाच्या आत आपल्याला आपला डाव या ठिकाणी संपवावा लागेल। वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा, एक अवांतर धाव आणि या एका अवांतर धावेने धावसंख्या मात्र 6 वर जाऊन पोहोचतीये। 6 विदाउट लॉस। मुकेश भाऊ सोनोने, कल्पराज फाउंडेशन जळगाव
आणि किरण भाऊ सोनवणे के ग्रुप चोपडा यांचं जबरदस्त असं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, गोलंदाज मात्र या ठिकाणी ऑफ बॅलेन्स झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर आहेत प्रशिक. सहा धावा. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा वाईडची मागणी केली गेलेली आहे, परंतु पंचांनी मात्र वाईड दिलेला नाहीये. मुकेश भाऊ सोनवणे कल्पराज फाउंडेशन जळगाव, ट्रॉफीचे प्रायोजक, यूट्यूब आणि टी शर्टचे प्रायोजक माननीय श्री किरण भाऊ सोनवणे के ग्रुप चोपडा, अजय भाऊ साळुंखे ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक, अधिकारजी पेंढारकर साहेब तहसीलदार, फलंदाजी आणि गोलंदाजी यांचे प्रायोजक. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, गायकवाड सर आणि श्री सोनकांबळे सर अंपायर व यूट्यूब लाईव्हसाठी ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे, फूड प्रायोजक सुद्धा आहेत. या मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक राजेंद्र दादा सुखदेवे चोपडा, पेंटर या नावाने सर्वांना परिचित, भूपेंद्र दादा मैलागीर चोपडा हे प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक, ॲडव्होकेट निलेश दादा भालेराव चोपडा समालोचन कक्षाचे प्रायोजक. दरम्यान ओव्हर पिच चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, ओव्हर या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे. षटक मात्र संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सम्राट अशोका 11 7 धावा, बिनबाद 7. रुपेश भाऊ भालेराव चोपडा टॉस का बॉसचे प्रायोजक, मनोज बापू बाविस्कर व श्री अविनाश बाविस्कर, नितीन भाऊ मैलागीर प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक, प्रवीण दादा साळुंखे चोपडा, तायडे सर चोपडा, वाडे सर चोपडा, सुनील अहिरे सर आर्मी चोपडा ज्यांच्याकडून डीजेचं सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. प्लेयर्स डगआउट ॲडव्होकेट शुभम दादा बाविस्कर, श्री देवानंद वाघ सर चोपडा, श्री प्रमोद वाघ सर चोपडा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, राहुल सैंदाणे गोलंदाजी मार्कवर आणि राहुल सैंदाणे यांचा सामना करतील निलेश पवार. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, 7 धावांवर पहिला झटका. बोल्ड झालेले आहेत निलेश पवार, बोल्ड राहुल सैंदाणे. थँक्यू डीजे. सतीश भाऊ थोरात शिरपूर, श्री प्रशांत बोदवडे सर शिक्षक आश्रमशाळा वैजापूर, साळवे साहेब PI चोपडा, विजय कडरे सर चोपडा, लक्ष्मण भाऊ बाविस्कर चोपडा, योगेश दादा नन्नवळे BM फाउंडेशन जळगाव, माननीय श्री रंगराव मोरे माजी मुख्याध्यापक चहार्डी हे आहेत सायकलचे प्रायोजक. जयेश मोरे यांच्यावर विशेष लक्ष असेल. चोपडा तालुक्यात ते कशी कामगिरी करतात यावर सर्वांचं लक्ष असेल. बाबा पटोदे या स्पर्धेतला शतकवीर खेळाडू, मॅन फ्रॉम शिरपूर. चला, मागच्या सामन्यात शिरपूरच्या एका खेळाडूने सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता सम्यक जगतापने, आणि आता शिरपूरच्या या खेळाडूवर सुद्धा विशेष लक्ष असेल. बाबा पटोडे कशी कामगिरी करतात. या स्पर्धेतलं पहिलं शतक झळकवण्याचा मान मात्र बाबा यांच्याकडे. राहुल सैदांडे गोलंदाजी मार्कवर.
डीजे चला वेळेचं भान ठेवायचंय. पहिला चेडू इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. ओ हो क्लासिकल स्ट्रोक डीप मिड विकेट सी मारे शापार मिळतोय दमदार चौकार. तर या चौकाराचे प्रायोजक मनोहर दादा बाविस्कर चोपडा. या स्पर्धेत सहभागी 16 संघ. तर त्या संघांच्या संघ मालकांवर सुद्धा नजर टाकूया. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. सुनील अप्पा भालेराव चोपडा व माननीय श्री श्रीकांत भाऊ भालेराव चोपडा, राहुल भाऊ सैंदाणे चोपडा, सुधाकर भाऊ बाविस्कर नगरसेवक पंचशील नगर चोपडा, रमेश भाऊ शिंदे नगरसेवक चोपडा, दिनेश भाऊ सोनवणे धर्मा फाउंडेशन चोपडा, राहुल सैंदाणे यांचा सामना करतील बाबा. शॉर्ट चेंडू या वेळेस मात्र थोडीशी घाई करताना दिसत आहेत फलंदाज. आज मात्र आपल्याला लाईव्ह व्हिजनच्या इंस्टाग्राम पेजवर आज सायंकाळनंतर जे शतक बाबा पटोळे यांनी झळकवलेलं आहे त्या शतकाचा एक आगळावेगळा रील आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला फटका. एकेरी धाव मिळतीये. एकेरी धावेने षटक मात्र संपत आहे. 2 षटकांची समाप्ती. 13 धावा 1 गडी बाद. डीजे डीजे दिनेश भाऊ सोनवणे धर्मा फाउंडेशन चोपडा, भाऊसाहेब दादा साळुंखे माजी सरपंच ग्रामपंचायत अंबाळे, श्री आधार दादा पानपाटील प्राथमिक शिक्षक जीप शाळा बोर अजंटी, माननीय श्री किरण भाऊ मोरे ग्रामपंचायत सदस्य चहारडी, धर्मराज भाऊ खैरनार अर्थात भैया भाऊ चहारडी, रवींद्र दादा वाघ साई ट्रॅव्हल चोपडा, विक्की भाऊ साळुंखे चोपडा, रवींद्र दादा मेढे पोलीस कॉन्स्टेबल शहर पोलीस स्टेशन चोपडा, बौद्धवासी प्रताप माधव बाविस्कर नगरपालिका कर्मचारी, श्री पंकज प्रताप बाविस्कर हॉटेल पंकज चोपडा, माननीय श्री डॉक्टर मयूर भाऊ सोनवणे गौतमाई क्लिनिक चोपडा व माननीय श्री उत्सव वाडे चोपडा, रवींद्र दादा वाडे चोपडा, विक्की दादा शिरसाट चोपडा. अलॉंग द कार्पेट कव्हर क्षेत्रात
पॉईंटचा खेळाडू धावतोय, चेंडू अडवतोय, दरम्यान एकेरी धाव मिळतीये. वाईडचा इशारा आलेला आहे. एक अवांतर धाव या ठिकाणी टोटल मध्ये जोडली जाते. ऑफस्टॉपच्या बाहेरच्या चेंडूला दिशा दाखवलेली आहे. एकेरी धाव या ठिकाणी शेखर यांना मिळेल. तीन षटकांची होते समाप्ती. 22 धावा, एक गडी बाद. चला, वेळेचं भान ठेवायचंय प्रत्येकाने प्लीज. जयेश मोरे गोलंदाजी मार्कवर असतील. महाराष्ट्र शासनाचा सर्वात मोठा पुरस्कार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू गोलंदाजी मार्कवर जयेश मोरे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. बाबा पटोडे ज्यांनी या स्पर्धेतलं पहिलं शतक झळकावलेलं आहे. फलंदाजीला असतील, डावखुरे फलंदाज आहेत बाबा. चांगला फटका फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकापासून चेंडू दूर आणि जातोय चौकार.
मागचा जो चौकार आपण बघितलेला होता मनोहरदादा बाविस्कर त्या चौकाराचे प्रायोजक. दरम्यान ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. 26 धावा झालेल्या आहेत. सम्राट अशोका 11 या संघाच्या. 26 द लॉस ऑफ 1. परंतु बाबा पटोडे आणि शेखर काळे या दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे, मोठे मोठे फटके लगावू शकतात. अक्रॉस द लाईन मोठा फटका, चेंडू हवेत आणि एक संधी या ठिकाणी निसटलेली आहे. सर्व संघांना विनंती आहे की जेवणाची सोय ठेवलेली आहे, सर्वांनी जेवणाच्या मंडपमध्ये यावे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू गॅप काढलेला आहे आणि चेंडू जातोय कव्हर क्षेत्रात चौकारासाठी. या चौकाराच्या मदतीने सम्राट अशोका 11 संघाची धावसंख्या मात्र 31 वर जाऊन पोहोचते. शेखर काळे जामनेरचे सुपरस्टार खेळाडू, अनुभवी खेळाडू, या चौकाराचे प्रायोजक होते मनोहरदादा बाविस्कर. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू उडवलाय, व्हॅकंट कव्हर एरिया, 1 बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीने आता सरदार सम्राट अशोका या संघाची धावसंख्या होती 35 धावा, 1 गडी बाद. मनोहरदादा बाविस्कर चोपडा चौकारांचे प्रायोजक. चला तर हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सहाय्य करतायत सरदार साऊंड, तालिब तेली. आणि या स्पर्धेसाठी हे जे जबरदस्त विकेट आपण बघितलेलं आहे, ज्यावर फलंदाज खोऱ्याने धावा करतायत, त्या विकेटचे क्युरेटर अर्थात पिच क्युरेटर म्हणून भूमिका बजावत आहेत शरीफ रंगरेज आणि समीर पटेल. तर या दोघींचं सुद्धा कौतुक करायला हवं. दरम्यान 4 षटकांची समाप्ती, 35 धावा, 1 गडी बाद. ड्रिंक्स ट्रॉली या ठिकाणी मैदानात घेऊन जायची आहे. ड्रिंक्स इंटरव्हेल झालेला आहे. अजय भाऊ साळुंखे चोपडा ड्रिंक्स अवकाशाचे प्रायोजक. समाधान भाऊ पवार यांनी ड्रिंक्स टोली मैदानमध्ये आणायची आहे. समाधान भाऊ पवार.
चला तर या ठिकाणी आता गोलंदाजी आणि फलंदाजी एंडमध्ये बदल झालेला आहे. अधिकारजी पेंढारकर साहेब तहसीलदार, फलंदाजी आणि गोलंदाजी एंडचे प्रायोजक. ड्रिंक्स ट्रॉली आत्ताच मैदानाच्या बाहेर गेलेली आहे. अजय भाऊ साळुंखे ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक. दरम्यान वाईडचा इशारा आलेला आहे. एक अवांतर धाव आणि धावसंख्या 37. चांगला फटका, कव्हर पॉइंट क्षेत्रात चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक मनोहर दादा बाविस्कर चोपडा. 5वे षटक सुरू आहे. 41 धावा. एक्कावन्न धावा झालेल्या आहेत सम्राट अशोका 11 या संघाच्या. चांगला संपर्क डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू धावतोय सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. चौकार. मनोहर दादा बाविस्कर या चौकारांचे प्रायोजक. धावसंख्या 55. पाच षटकांची या ठिकाणी होती समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर सम्राट अशोका 11 55 धावा 1 गडी बाद. सुजित बोदडे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मुंबई पोलीस दलात सेवा देतात शुभम बोदडे आणि नक्कीच ही स्पर्धा शुभम मिस करत असतील. परंतु नक्कीच सर्व समाज बांधवांना विनंती असेल की या स्पर्धेत आपण पुढच्या वर्षी नक्की खेळा. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल.
56 धावा. इम्प्रोव्हायझेशन आणि चांगला चौकार. चेंडू जातोय सीमा पार. जय भीम प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार. मनोहरदादा भाविस्कर चोपडा या चौकाराचे प्रायोजक. धावसंख्या 60. बाबा चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने आणि प्रयत्न चांगला होता. शेखर काळे 15 चेंडू 28 धावा 5 चौकार आणि 1 षटकार. तर बाबा 16 चेंडू 32 धावा 5 चौकार 1 षटकार. या चौकाराच्या मदतीने 6 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 69 धावा 1 गडी बाद. चला बाहेरगावच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की जेवणाची व्यवस्था झालेली आहे. आपापले कुपन घेऊन कृपया फूड कोर्टात जायचंय आणि जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू उडवलेला आहे. सरळ साइड स्क्रीनच्या वरती षटकार आणि या दमदार षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. फुलटॉस चेंडू इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळेल. ओ वाईडच्या अतिरिक्त 2 धावा. 75 धावा.
चला सामना पुन्हा सुरू करायचा आहे. आणि या ठिकाणी मात्र विकेटचं पतन शेखर काळे यांना बोल्ड केलेलं आहे. जयेश मोरे यांनी पलटवार या ठिकाणी केलेला आहे. 81 धावांवर सम्राट अशोका 11 संघाचा आता तंबूत परततोय अनुभवी शेखर काळे मॅन फ्रॉम जामनेर. चला तर एक हसतमुख व्यक्तिमत्व सुभाष सोरवणे आता मैदानात दाखल झालेले आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. शॉर्ट कव्हर क्षेत्रात एकेरी धाव मिळतीये. सुभाष आपलं खातं उघडतायत. बाबा 38 धावांवर फलंदाजी करतायत. या अगोदर एक शतक त्यांनी या स्पर्धेत झळकवलेलं आहे. या स्पर्धेतील पहिलं शतक झळकवण्याचा मान बाबा यांच्याकडे आहे. एक डीप मिड विकेट, एक काउस कॉर्नर, लॉंग ऑन अशी क्षेत्ररचना. आणि यावेळेस मात्र त्या क्षेत्ररचनेला भेट देत इम्प्रोवाइज केलेला फटका. चेंडू जातोय थडम्यांच्या दिशेने, सीमारेषा पार, षटकार. 88 धावा. बाबा पटोडे 18 चेंडू 44 धावा काढून फलंदाजी करताना. काउस कॉर्नरच्या दिशेने एकेरी धाव मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल आणि एकच धाव घेतील. 7वं षटक होतंय समाप्त. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 89 धावा, 2 गडी बाद. या ठिकाणी 30 मिनिटाच्या आत शेवटचं षटक सुरू झालेलं नव्हतं, त्यामुळे दंडात्मक कारवाई म्हणून एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आत घ्यावा लागलेला आहे. दरम्यान अलॉंग द कार्पेट चांगला फटका, कव्हर क्षेत्रात स्वीपर कव्हर, चेंडू अडवतोय. दुसरी धाव आणि वेगवान दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. 47 धावांवर पोहोचलेले बाबा पटोडे. 8वं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. या डावातलं शेवटचं षटक. बाबा पटोडे सामना करतील वेदांत यांचा. फुल टॉस चेंडू आणि षटकाराने अर्धशतक पूर्ण होत आहे. बाबा पटोडे यांनी 1 शतक आणि 1 अर्धशतक या स्पर्धेमध्ये झळकवलेलं आहे. 91 धावा झालेल्या आहेत. सम्राट अशोका 11 संघाच्या जबरदस्त कामगिरी करताना बाबा पटोडे. हा जो षटकार बाबा यांनी टोलवलेला आहे, या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. सम्राट अशोका 11 संघाची धावसंख्या 97 धावा.
शंभरीकडे दमदार पद्धतीने वाटचाल करताना 97 द लॉस ऑफ 2 वेदांत यांचा शेवटच्या षटकातला तिसरा चेंडू आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, रफ्तार में गिरफ्तार बल्लेबाज. जयेश मोरे यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी करताना आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉलपटू. ओ हो फुल फेस ऑफ द बॅट, वाईड इश लॉंग ऑफ कडे षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने सम्राट अशोका 11 संघाचं शतक या ठिकाणी फलकावर लागतंय. 103 धावा. बाबा पटोडे 59 धावांची तुफानी खेळी करताना 23 चेंडू 59 धावा, 5 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार त्यांनी लगवलेले आहेत. फटका फसलाय, चेंडू हवेत, नो मॅन्स लँड. एकेरी धाव घेतलेली आहे, दुसरीसाठी धावत आहेत. चांगली कॉलिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 105 धावा झालेल्या आहेत. या डावातला शेवटचा चेंडू असेल वेदांतचा आणि बाबा स्ट्राईकला. डावातला शेवटचा चेंडू, फुलटा चेंडू ऑन साइडला मिसफिल्ड आणि चौकार. लॉनच्या दिशेने दमदार चौकार. डाव संपलेला आहे. या चौकाराचे प्रायोजक मनोहरदादा बाविस्कर. 8 षटकांची समाप्ती. सम्राट अशोका 11 109 धावा. तर स्नेरांश 11 या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 110 धावांचं लक्ष असेल. 110 रन्स टू विन.
त्यांचा सत्कार करतील हेमू. कमिटीमध्ये आता कोणी इथं बसलेलं नाही कोणी. हा या सुजित भाऊ अबुल. स्नेरांश 11 या संघाला 110 धावांचं आव्हान असेल. बबलू केदार आणि जयेश मोरे फलंदाजीची सुरुवात करतील. तर भरत बाविस्कर यांचा पहिला चेंडू. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू उडवलाय. सुभाष यांना बीट करत चेंडू जातोय मिड विकेट सीमा पार. मिळतोय बबलू केदार यांना जय भीम प्रीमियर लीग चोपडा पर्व 1 चा ब्रँडेड चौकार, ज्याचे प्रायोजक मनोहरदादा बाविस्कर चोपडा. वाईज केलेला फटका. बबलू केदार बॅक टू बॅक या ठिकाणी फटकेबाजी करताना. पहिल्या चौकारानंतर दुसरा षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. 2 चेंडू 10 धावा, 110 धावांचं लक्ष्य. पहिल्या 2 चेंडूतच 10 धावा आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर भरत बाविस्कर. जबरदस्त सुरुवात करताना बबलू केदार. 3 चेंडू 14 धावा. स्नेरांश 11 हा संघ 110 धावांचा पाठलाग करताना आपण बघू शकतो. चांगली सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील जयेश मोरे नॉन स्ट्राईक एंडला अजूनपर्यंत त्यांना खेळण्याची संधी मिळालेली नाही आहे, परंतु ते सुद्धा एक जबरदस्त फलंदाज म्हणून ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉलपटू आहेत आणि महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. फटका हवेत आणि सीमारेषा पार. मिळतोय पुन्हा एकदा बबलू केदार यांना जय भीम प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न होता, वाईडचा इशारा आलेला आहे. एक अवांतर धाव या ठिकाणी मिळते. एका अवांतर धावेच्या मदतीने 21 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू 21 धावा. भरत बाविस्कर. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू, एकेरी धाव मिळते. आणि आता जयेश मोरे स्ट्राईकला.
पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्नेरांश 11 22 धावा. चांगला फटका, चेंडू हवेत आणि सीमारेषा पार मिळतोय. बबलू केदार यांना षटकार. सुजित सुनील बागुल या षटकाराचे प्रायोजक. 34 धावा झालेल्या आहेत, त्यापैकी 7 चेंडू 33 धावा बबलू केदार यांनी काढलेले आहेत. जबरदस्त फटकेबाजी बबलू केदार यांची बघायला मिळते. पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. दरम्यान एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने आता स्ट्राईक रोटेट करतायत बबलू केदार. जयेश मोरे आता स्ट्राईकला असतील. पस्तीस धावा झालेल्या आहेत. शेखर काळे. चला तर 2 सुपरस्टार खेळाडू आता समोरासमोर. अलॉंग द कार्पेट एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने जयेश मोरे आपलं खातं उघडतायत. धावसंख्या 36 धावा. बॅड व्हिलन हे सुद्धा एक यूट्यूब लाईव्हच्या चॅटच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले. राहुल बोरसे आपल्याला उद्या या स्पर्धेत खेळताना दिसतील. दरम्यान विकेटचं पतन झालेलं आहे. बबलू केदार मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू हवेत आणि चांगला झेल टिपलेला आहे. शेखर काळे यांनी पहिला गडी बाद झालेला आहे. स्नेरांश 11 या संघाचा 2 षटकांची समाप्ती. 35 धावा 1 गडी बाद. निळ भारत विरुद्ध पंचशील वॉरियर्स या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. टॉस का बॉस चे प्रायोजक रुपेश भाऊ भालेराव चोपडा.
निलेश पवार. ऑस्टमच्या बाहेरचा चेंडू, कव्हर क्षेत्रात चांगला फटका, चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय चौकार. जयेश मोरे यांच्या बॅट मधून आलेला आहे दमदार चौकार. या चौकाराचे प्रायोजक मनोहर दादा बाविस्कर चोपडा, निलेश पवार. चेंडू उडवलेला आहे आणि झेल टिपलेला आहे. जयेश मोरे यांच्या रूपात दुसरा फलंदाज तंबूत परततोय. एकोणचाळीस धावा, 2 गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे. हॅलो. जय भीम प्रीमियर लीगमध्ये सहभाग झालेले सगळे प्लेयरांना विनंती करतो की आजचे जे पण मॅचेस असतील त्यांनी जेवण करून घेणे. जेवणाचं चालू झालेलं आहे. जे पण बाहेरगावचे प्लेयर असतील त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. बाहेरचे प्लेयर जे पण असतील तर जेवण करून घ्यावे आणि जे बाकी असतील त्यांनाही कळवावे विनंती करून आयोजकांना. चेंडू हवेत आणि तिसरा फलंदाज आता वेदांत शिंदे यांच्या रूपात बाद होतोय. 40 धावा, 3 गडी बाद. 110 धावांची आवश्यकता असताना चांगल्या सुरुवातीनंतर मात्र आता पडझड होताना दिसतीये. बबलू केदार, जयेश मोरे आणि आता वेदांत यांना दीपक बाद झालेले आहेत, माफ करा. दीपक कॉट, सिद्धेश हॅलो वाल्हे बोल्ड, निलेश पवार. हॅलो. आता जस्ट
टॉस झालेला आहे. निळं भारत वर्सेस पंचशील वॉरियर्स या दोघं संघांमध्ये आता टॉस झालेला आहे. निळं भारत या संघाने आता टॉस जिंकलेला आहे आणि आपला डिसिजन 2च मिनिटांमध्ये कळवतील. जेवणासाठी लवकरात लवकर प्लेयरांनी यावे. ज्यांच्याकडे कुपन नसतील प्लेयरांकडे त्यांनीही येऊन जेवण करून घ्यावे. काही हरकत नाही कुपन नसतील तर. निलेश पवार 5 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. फुलर लाईनचा चेंडू लोअर फुलटॉस ड्राईव्ह केलेला आहे. एकेरी धाव मिळते. या एकेरी धावेने धावसंख्या आता 41 धावा. निलेश पवार कमिटी मेंबर नाही 2-2 3-3 करून जेवण करून घेणे. कमिटी मेंबर ऑफ स्टंपच्या बाहेर उडवला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू झेल मात्र या ठिकाणी सुटलेला आहे. निळं भारत या संघाने टॉस विन करून क्षेत्ररक्षक करण्याचं हे दिलेलं आहे. फिल्डिंग करतील अगोदर ते. सुजित सुनील बागुल यांनी प्रायोजित केलेला हा दमदार षटकार आपण या ठिकाणी बघितलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. शिखर काळे आपलं चौथं षटक घेऊन आलेले आहेत आणि आपलं वैयक्तिक दुसरं संघासाठीचं चौथं. 14 धावा देत आतापर्यंत त्यांनी 1 गडी बाद केलेला आहे. मुकेश भाऊ सोनवणे कल्पराज फाउंडेशन जळगाव या स्पर्धेतील चषकांचे प्रायोजक, यूट्यूब व टी शर्टचे प्रायोजक माननीय श्री किरण भाऊ सोनवणे, के के ग्रुप चोपडा. जेवण ज्या लोकांचं बाकी आहे त्यांना विनंती असेल की आपण नक्कीच भोजनाचा आनंद घ्यायचा आहे. खास करून बाहेरगावच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण लवकरात लवकर जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. माननीय श्री किरण भाऊ सोनवणे, के के ग्रुप चोपडाचे सर्वे सर्वा ज्यांनी या स्पर्धेला अनमोल सहकार्य केलेलं आहे. सोबतच माननीय मुकेश भाऊ सोनवणे कल्पराज फाउंडेशन जळगाव यांनी सुद्धा या स्पर्धेला ट्रॉफी प्रायोजक म्हणून सहकार्य केलेलं आहे. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 48 धावा, 3 गडी बाद आणि आता ड्रिंक्स ट्रॉली मैदानात येताना दिसतीये. अजय भाऊ साळुंखे चोपडा ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक.
चला तर या ठिकाणी ड्रिंक्स अवकाशानंतरचा खेळ सुरू होताना जय भीम प्रीमियर लीग चोपडा पहिलं पर्व माननीय श्री किरण भाऊ सोनवणे के ग्रुप चोपडा या स्पर्धेचे प्रायोजक ट्रॉफीचे प्रायोजक माननीय श्री मुकेश भाऊ सोनवणे कल्पराज फाउंडेशन जळगाव. दरम्यान ड्रिंक्स अवकाशानंतरचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर प्रमोद शिरसाट यांनी विकेट मिळवलेली आहे. चौथा झटका 48 धावांवर. किरण भाऊ सोनवणे के ग्रुप चोपडा मुकेश भाऊ सोनवणे कल्पराज फाउंडेशन जळगाव. अजय भाऊ साळुंखे ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक माननीय श्री मनोहर दादा बाविस्कर चोपडा चौकारांचे प्रायोजक अधिकारजी पेंढारकर साहेब तहसीलदार फलंदाजी आणि गोलंदाजी यांचे प्रायोजक माननीय श्री गायकवाड सर व श्री सोनकांबळे सर चोपडा अंपायर आणि यूट्यूबचे प्रायोजक सोबतच फूड प्रायोजक प्रवेशद्वाराचे प्रायोजक राजेंद्र दादा सुखदेवे चोपडा पेंटर या नावाने परिचित भूपेंद्र दादा मैलागीर चोपडा प्लेयर्स डगआउट ॲडव्होकेट निलेश दादा भालेराव चोपडा समालोचन कक्षाचे प्रायोजक टॉस का बॉसचे प्रायोजक रुपेश भाऊ भालेराव चोपडा. 48 धावा 3 गडी बाद स्नेरांश 11. फुल टॉस चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि यावेळेस मात्र सीमारेषेवरच्या क्षेत्ररक्षकाला दर्शकाच्या भूमिकेत ठेवलेलं आहे फलंदाजाने. या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. फुल टॉस चेंडू आणि मिड विकेटच्या दिशेने उंच टोलवलेला हा फटका. चेंडू जातोय सीमापार मिळतोय षटकार. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 54 धावा. बॅटची कड. चोपन्न धावा झालेल्या आहेत. प्रतीक यांनी षटकाराने आपलं आणि फर्निचर डिस्ट्रॉय. 55 धावा 5 गडी बाद आणि आता मात्र 20 चेंडूत 55ची आवश्यकता. चांगल्या सुरुवातीनंतर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाचा डाव कोसळताना दरम्यान चांगला चेंडू प्रमोद यांचा. वीस चेंडू आणि 55ची आवश्यकता. 55 धावा झालेल्या आहेत. अजून 55ची आवश्यकता. दरम्यान पुन्हा एकदा 6वा गडी आता तंबूत परततोय. मनोज बापू बाविस्कर व श्री अविनाथजी बाविस्कर नितीन भाऊ मैलागीर चोपडा प्रवीण दादा साळुंखे चोपडा
माननीय श्री तायडे सर चोपडा, माननीय श्री वाडे सर चोपडा, माननीय श्री सुनील अहिरे सर आर्मी चोपडा, माननीय ॲडव्होकेट शुभमदादा बाविस्कर चोपडा, देवानंद वाघ सर चोपडा, माननीय श्री प्रमोद वाघ सर चोपडा, या सर्वांचं अतिशय उत्कृष्ट असं सहकार्य या स्पर्धेला लाभतोय. सतीश भाऊ थोरात शिरपूर, प्रशांत बोदवडे सर शिक्षक आश्रमशाळा वैजापूर, साळवे साहेब PI चोपडा, विजयजी कढरे सर चोपडा, लक्ष्मण भाऊ बाविस्कर चोपडा. आणि या स्पर्धेसाठी काही वैयक्तिक पारितोषिकं आपण देणार आहोत. सायकल आपण खेळाडूंना देणार आहोत. तर त्या सायकलसाठी आपल्याला प्रायोजकत्व लाभलेलं आहे योगेश दादा नन्नवरे, BM फाउंडेशन जळगाव. तर माननीय श्री रंगराव मोरे सर माजी मुख्याध्यापक चहारडी. चला तर असे चौकार आणि षटकार लगवावे लागणार आहेत सामना जिंकण्यासाठी. श्रेयांकच्या बॅटमधून आलेला हा दमदार षटकार. श्रेयांक इंगळे यांनी षटकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. बाबा पाटोडे, डॉट बॉल. एक दमदार अर्धशतक या सामन्यात झळकवलेले बाबा यांनी, मॅन फ्रॉम शिरपूर. 15 चेंडू 47 ची गरज. बाबा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. श्रेयांश इंगळे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढे सरसावत मोठा फटका, चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकलेले नाहीयेत. दरम्यान 2 धावा मिळतील. श्रेयांक पुन्हा एकदा स्ट्राईकला. 65 धावा, 14 चेंडू 43 ची गरज. डॉट बॉलने मात्र षटक संपत आहे बाबा यांचं. 6 षटकांची समाप्ती, 65 धावा, 12 चेंडू आणि 45 ची गरज. मंडपवाले भाऊ कुठे असतील त्यांनी मुख्य मंचाकडे यावे. मंडपवाले भाऊ. मोद यांच्या षटकाचं षटकाराने स्वागत केलेलं आहे. 71 धावा झालेल्या आहेत. सुजित सुनील बागुल या षटकाराचे प्रायोजक. अक्रॉस द लाईन चांगला संपर्क आणि चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार.
21.27 11 चेंडू 39 ची गरज. पुन्हा एकदा चांगला संपर्क, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय षटकार. सुजित सुनील बागुल या षटकाराचे प्रायोजक. द लॉस ऑफ 6. जे खेळाडू जेवणाचे बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर जेवणाच्या पॅन्डलकडे यावे. जे खेळाडू बाकी असतील त्यांनी, बाहेरगावचे जे पण खेळाडू असतील त्यांनी जेवणाकडे यावे. तीन चेंडू 3 षटकार. यावेळेस मात्र गोलंदाजावर दबाव असेल. वाईडचा इशारा, अवांतर धाव. प्रमोद शिरसाट. ओ चांगला चेंडू, डॉट बॉल. आठ चेंडू आणि 26 ची गरज. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल सुद्धा केलाय. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय जय भीम प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. नव्वद धावा झालेल्या आहेत. 20 ची गरज. 7 चेंडू, डॉट बॉलने षटक संपत आहे. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. पंचांना न विचारता कोणीही मैदानात प्रवेश करू नये, अन्यथा पेनल्टी मिळेल 3 धावांची. 6 चेंडू 20 ची गरज. बाबा पाटोडे, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. निर्धाव चेंडूने या ठिकाणी षटकाची सुरुवात. श्रेयांक इंगळे सामना करतील बाबा यांचा. 5 चेंडूत 20 ची गरज. चांगला चेंडू. चार चेंडू आणि 19 धावांची गरज. राहुल सैंदाणे ज्यांनी मागच्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केलेली होती, आता स्ट्राईकला असतील.
आता सुद्धा 3 षटकारांची आवश्यकता आहे या सामन्यात कमबॅक करण्यासाठी. ते 3 षटकार येतात का? बाबा गोलंदाजी मार्कवर. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 3 चेंडू 3 षटकारांची गरज. जर 3 षटकार आले तर आपल्याला सुपर ओव्हर सुद्धा बघायला मिळेल. आणि हा निर्णायक चेंडू असेल बाबा पाटोळे यांचा. सामना करतील राहुल सैंदाणे. चांगला चेंडू एकेरी दुहेरी धावेने आता काही होणार नाहीये. षटकार आणि चौकारच लागणार आहेत. चौकार तर नाही, षटकारच लागणार आहेत. दोन चेंडू 17 धावा. आता मात्र औपचारिकता. वाईडचा इशारा येतोय. बाबा पटोळे यांनी निर्णायक षटक हाताळताना आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेलेलं आहे. फटका हवेत आणि षटकार. या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. शंभर धावा पूर्ण झालेल्या आहेत श्रेयांक 11 या संघाच्या. शेवटचा चेंडू. आणि 10 धावांची आवश्यकता. या निर्णायक षटकात बाबा पाटोळे यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. फलंदाजी करताना चमकदार कामगिरी केलेली होती. बाबा यांनी सम्राट अशोका 11 9 धावांनी हा सामना जिंकताना चला तर बाबा पाटोळे 25 चेंडू 65 धावा 6 चौकार 5 षटकार. या जबरदस्त फलंदाजीच्या प्रदर्शनासाठी बाबा यांना सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. आयोजकांना विनंती असेल की बाबा यांना सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे आणि बाबा आपल्याला विनंती असेल की मुख्य मंचाकडे आपण जायचंय आणि पुढचा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे.